नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण नूडल्स बनवणार आहोत। जसे चायनीजच्या गाड्यावरती मिळतात त्याचप्रमाणे आपण बनवणार आहोत। इथे मी लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, आलं घेतलेलं आहे बारीक चिरून, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 2 कांदे घेतलेले आहेत, कोबी घेतलेला आहे आणि कांद्याची पात घेतलेली आहे। आता आपण इथे नूडल्स शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे मोठा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकणार आहोत आणि 1 चमचा तेल टाकणार आहोत। त्याच्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत। झाकण ठेवून आधी आपण पाण्याला उकळी काढून घेऊया। पाण्याला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण जे मार्केटमध्ये जे नूडल्स मिळतात ना ते घ्यायचे आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हलवून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये तेल टाकल्यामुळे आपले हे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत आणि चिकट बनणार नाही, त्यासाठी आपण इथे 1 चमचा तेल टाकायचं आहे। 15 ते 20 मिनिटात आपले नूडल्स शिजून तयार होतात। जास्तही शिजवायचे नाही, नाहीतर त्याचे तुकडे पडतात। अशा प्रकारे शिजून घ्यायचे आहे। आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। आता हे पूर्ण काढून झाल्यानंतर आपण याच्यावरती थंड पाणी ओतून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे छान असे आपले सुटसुटीत नूडल्स आपले बनतात। तर इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे। तेल छान असं गरम करत ठेवायचं आहे। तेल आपला गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये लसूण टाकायचे आहे, कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला, छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये आलं टाकायचं आहे, बारीक चिरलेला आहे तो, मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडी कोबी टाकायची आहे। आधी आपण थोडे करून घेणार आहोत नूडल्स। थोडे थोडे केल्यानंतर आपले छान असे फ्राय होतील, त्यासाठी आता आपल्या भाज्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत। आता आपण इथे याच्यामध्ये 1 अंडा टाकणार आहोत। मी 1 अंडा घेतलेला आहे, तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। छान असं आपल्या भाज्यांमध्ये मिक्स झालेला आहे अंडा। आता आपण याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत। छान असं फ्राय होऊन द्यायचं आहे, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत।
आता आपण याच्यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत, थोडे थोडे टाकायचे म्हणजे आपले छान असे फ्राय होतात. छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत. आता आपण याच्यावरती रेड चिली सॉस टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सोया सॉस टाकणार आहोत. 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे, 2 चमचे चिली सॉस टाकलेला आहे. आता आपण याच्यामध्ये शेजवान चटणी टाकणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. आपण याच्यामध्ये विनेगर टाकणार नाही आणि अजिनोमोटो पण टाकणार नाही आहे, कारण ते शरीराला आपल्या हानिकारक असतं. त्याच्यासाठी मी टाकणार नाही आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. छान असे आपले फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. आता आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत आणि ती मिक्स करून घेणार आहोत. कांद्याची पात टाकल्यानंतर आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. छान असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत. कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.